सपोज आता इथे 3 नंबर्स असतील, 3 नंबर्स, तर तुम्हाला हा इथे एकच नंबर राहिला तर चालतो, पण टेबल पाडताना कुठल्या साईडने पाडला हे करायचे, राईट साईडनीच. इथे नंबर 1 जरी रिमेनिंग राहिला तरी तो चालेल. आता सांगा मला 39 मधून कुणाचं स्क्वेअर? 6. राईट. काय करणार? किती आलं? आता 6 घेणार का मी फक्त? किती घेणार? 69. आता मी सेम, आता तुम्ही ह्या टेबलवरती असा नंबर घ्या की तो ह्याच्यातनं काय झालं पाहिजे, मायनस झाला पाहिजे. आता मी 1 घेतला, काय झालं? 2 घेतला, 3 घेतला, किती झालं? किती पाहिजे मला इथे? इथे किती घेतलं मी? 3. मी काय सांगितलं होतं तुम्हाला टेक्निक? या नंबरला, तुमच्या आलेल्या नंबरला 2 ने मल्टिप्लाय केलं तर तुमच्याकडे इथे हा नंबर पाहिजे आला, तर तुमचं आन्सर राईट आहे. हे तुम्हालाच कळतं की आपण जे प्रोसेस केलेली आहे ती राईट आहे, हे सांगण्याची गरज नाही. ह्या नंबरला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला आता हा मी 4 डिजिट दिला, 5 डिजिट, 6, 8, 7 कितीही डिजिट दिले तर तुम्ही त्याचं काय काढू शकता, स्क्वेअर रूट काढू शकता. आलं लक्षात? किती पण मोठा नंबर तुम्हाला कळेल. स्क्वेअर रूटची टेक्निक सगळ्यात सिंपल टेक्निक आहे. मी तुम्हाला वाटतं 6-7 स्टँडर्डला कधीतरी असेल, एकदम इझी टेक्निक. फक्त ते नंबर 2 बघायचे, त्याच्यामधून कुणाचं स्क्वेअर रूट आधी सबस्ट्रॅक्ट होतो तो पाहायचा, सबस्ट्रॅक्शन करायचं. त्या नंबर असा नंबर घ्यायचा की तोच नंबर खाली गेला तर त्याच्यातून तो काय